हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 12 ऑगस्ट वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी। जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवार येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं। अंगारकी चतुर्थी ही वर्षातली सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते आणि म्हणूनच या दिवशी आपण व्रत केले तर आपल्याला वर्षातील 21 संकष्ट चतुर्थीचं शुभ फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात। तसेच ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं व्रत सुरू करायचं आहे तर त्यांनी अंगारकी चतुर्थीपासून सुरू करावं असं म्हटलं जातं। म्हणून तुमच्यापैकी जर कोणाला व्रत सुरू करायचं असेल तर त्यांनी आवर्जून उद्या अंगारकी योग जो आहे तर तो उद्यापासून तुम्ही हे व्रत हे सुरू करू शकता। अंगारकी संकष्टी चतुर्थी ही भक्तांसाठी शुभ आणि लाभदायी असते। तसेच ही चतुर्थी वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे, त्यामुळे संपूर्ण वर्ष सुखकर करण्यासाठी ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। अंगारकी चतुर्थीला गणेशाची विधिवत पूजा अर्चा उपवास केला जातो। अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचं फळ आपल्याला मिळत असतं आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात। अंगारकी चतुर्थी दिवशी गणेशाचं स्वरूप चतुर्मुखी आणि 4 हातांचे असते आणि गणेशाच्या या रूपाला संकटमोचक गणेश असं म्हटलं जातं। मंगळदेवाने श्री गणेश तप केलं होतं, त्यावेळी गणेश भगवान प्रसन्न झाले आणि जी चतुर्थी तिथी मंगळवारी येईल त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणजे अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ती ओळखली जाईल असं वरदान दिलं आणि त्या दिवसापासून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं। धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे। उद्या मंगळवार अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू, त्यामुळे सर्व अडचणीतनं तुम्हाला 100% मार्ग मिळेल। 7 पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा बाप्पा नक्कीच पूर्ण करतील। तर अशी कोणती वस्तू जी आहे जी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या मंगळवारी अंगारकी चतुर्थीला करायचा आहे। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती गाईला खाऊ घालायची आहे। अंगारकी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि त्यामुळे पृथ्वीवरती गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेने 1000 पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते। त्यामुळे अंगारकी चतुर्थीला आपण जे काही उपाय करतो तर ते 100% प्रभावी ठरतात आणि त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होते। तसेच बघा, तब्बल 21 वर्षानंतर पवित्र श्रावण महिन्याची ही अंगारकी चतुर्थी आलेली आहे आणि श्रावण हा महिना भगवान महादेवांना समर्पित असतो। चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित असते, त्यामुळे या दिवशी सुवर्ण योग निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला उद्याच्या दिवशी व्रत करून हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे। जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, बऱ्याच वेळेला असं होतं की आपलं महत्त्वाचं खूप काम असतं आणि आपलं काम अगदी पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, आपलं काम पूर्ण होण्यासाठी देखील येतं, पण अचानक काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि आपलं काम हे पुन्हा अपूर्ण राहतं। जेव्हा आपल्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असते। पण उद्या तुम्ही हा जर उपाय केला तर सर्व अडचणीतनं नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल। तसेच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतील। तसेच तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा सतत तुम्हाला इतरांकडून
पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा। हा उपाय केल्याने तुमच्या घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरातील सर्व दोष अडचणी देखील नष्ट होतील। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। त्यामुळे आपलं शरीर हे पवित्र आणि शुद्ध होत असते। त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। श्री गणेशाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि बाप्पांना दुर्वा जास्वंदाचं फूल अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे। आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता। तर उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी चणा डाळ घ्यायची आहे। चणा डाळ तुम्हाला 1 ते 2 तास आधी पाण्यामध्ये भिजत टाकायची आहे आणि ही भिजवलेली चणा डाळ जी आहे तर ती तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायची आहे। त्यानंतर त्या डाळीवर तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे। त्यानंतर अगदी चिमूटभर हळद जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला यावरती टाकायची आहे आणि यानंतर ही वाटी एका ताटामध्ये घ्यायची आहे। ताटामध्ये थोडंसं हळद कुंकू अक्षदा घ्यायचा आहे, फूल घ्यायचं आहे आणि एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तूप असेल तर तुपाचा दिवा लावा, नसेल तर तेल घेतलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पा आहे तर तिथे जायचं आहे। बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, दुर्वा असतील तर त्या सुद्धा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर बाप्पांच्या समोर तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तर तो काही वेळासाठी ठेवायचा आहे। एक तांब्या भरून पाणी सुद्धा घ्यायचं आहे आणि हा नैवेद्य बाप्पांना दाखवायचा आहे। 15-20 मिनिटांनंतर तो नैवेद्य तुम्हाला बाप्पांच्या समोरून उचलून घ्यायचा आहे। हळद कुंकू घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल किंवा तुमच्या घरीच गाय असेल तर गायीजवळ तुम्हाला जायचं आहे। गेल्यानंतर सर्वप्रथम गायीच्या पायावरती पाणी ओतायचं आहे। जे पाणी तुम्ही गायीच्या पायावरती टाकणार आहे तर त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असं पाणी तुम्हाला गायीच्या पायावरती ओतायचं आहे। त्यानंतर तुम्हाला गायीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर चणा डाळ आणि गुळ जो आहे तर तो तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे। गायीला खाऊ घातल्यानंतर गायीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि शक्य असेल तर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपली मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे किंवा दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी, तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। त्यानंतर गायीच्या पायाखालची जी माती असते तर थोडीशी माती तुम्हाला उचलून घरी आणायची आहे आणि एका वाटीमध्ये ठेवून आपल्या घरामध्ये दिवसभर राहू द्यायची आहे। दुसऱ्या दिवशी ती माती तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे। जेव्हा तुम्ही गायीच्या पायाखालची माती आपल्या घरात आणून ठेवता तेव्हा आपल्या घरात असणारा वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता, नजरबाधा ही दूर होते। तसेच घरातील गरिबी आणि दरिद्रता सुद्धा निघून जाते। तसेच तुम्ही गायीच्या पायावरती जे पाणी अर्पण करणार आहे तर तेव्हा कलशामध्ये थोडंसं पाणी तसंच ठेवा आणि हे पाणी जे आहे तर ते पुन्हा आपल्या घरामध्ये तुम्हाला थोडंसं आणायचं आहे आणि आपल्या घरामध्ये ते शिंपडायचं आहे। त्यामुळे आपल्या घरात असणारे जे काही दोष आहेत किंवा नेहमीच होणारे वाद विवाद, क्लेश जे आहेत, आजारपण यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात। तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या अंगारकी चतुर्थीला करायचा आहे। या दिवशी तुम्ही व्रत करणार असाल तर तुम्हाला रात्री चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे। बस या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं। म्हणून रात्री चंद्रोदय जो आहे तर तो रात्री 9:12 होणार आहे। तेव्हाच तुम्हाला चंद्राची पूजा करून हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।